लावलेत, पण किती गाड्या नोव्हेंबरपासून उभ्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता बिल्डिंगचं काम चालू आहे तर सगळ्यांच्या गाड्या पुढे आहेत, तर त्यांनी नो पार्किंगचे चार्जेस मला नाही लावले पाहिजे होते. सगळ्यांच्या जर गाड्या पुढे आहेत तर तुम्ही मला पार्किंग चार्जेस कसे काय लावलेत? जर मी तुम्हाला मेंटेनन्स देते, पार्किंगचे चार्जेस 75 रुपीज देते, मग तुम्ही एक्स्ट्रा 200 रुपये मला एकटीलाच का लावलेत? जर का 60 रूमच्या गाड्या आहेत तर तुम्ही त्यांना लावलं पाहिजेत. परत सोसायटीमध्ये जी मुलं राहतात त्यांचे मित्र येऊन गाड्या इथे लावतात, त्यांना काही फाईन नाही आहे, त्यांना काहीही चार्जेस नाही आहेत. फक्त काय चार्जेस आणि जो काय फाईन असेल तो फक्त मला आणि माझ्या पैशावर त्यांना घरं चालवायची आहेत. मी तुम्हाला आता माझ्या मेंटेनन्सचं बिल दाखवते. नोव्हेंबरपासून माझ्यासोबत किती लोकांच्या गाड्या उभ्या आहेत तेही फोटो टाकते. आणि आता बिल्डिंगचं काम चालू असताना 1 महिना, जवळजवळ हा मे महिना आला आहे, तर एप्रिल ते मार्च महिन्यापासून सगळ्यांच्या गाड्या पुढे उभ्या आहेत, पण त्यांना कोणालाही चार्जेस लावले नाही आहेत, मला लावलेत. हा मी पुढे तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. ह्या तुम्ही बघू शकता. बघा, ही ब्ल्यू कलरची गाडी माझी आहे, त्याच्यासोबत बाईक आहे, व्हाईट कलरची बाईक आहे, त्यांना कोणाला फाईन लावलेले नाही आहेत. इथे बघा, हे नोव्हेंबरपासूनच्या गाड्या आहेत. नोव्हेंबर नाही, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, पण ह्या कोणत्याही गाड्यांना फाईन नाही आहे. फक्त माझी एकटीचीच गाडी दिसते आणि मला फाईन लावला आहे. म्हणून मी फाईन न भरण्याचं रिझन आहे, त्याचं कारणच ते आहे. तुम्ही बघा, सगळीकडे नो पार्किंगच्या इकडे सुद्धा गाड्या लावलेल्या आहेत सगळ्यांनी. मग या लोकांना तुम्ही फाईन लावलेला आहेत का? नाही लावला आहे. पण फाईन कोणाला लावायचा? फक्त शिंदे 8002. आता ह्या ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना का फाईन लावला नाही? ही माझी मेंटेनन्सची रिसिप्ट आहे. तुम्ही बघा, 200 रुपये मला त्यांनी फाईन चार्ज मारलेला आहे. का? तर तिथे गाडी उभी असते. मी स्पेशली छोटा कॉर्न करून टाकलेला आहे बघा. आणि आता तुम्ही बघू शकता, ह्या गाड्या सगळ्या मार्च महिन्यापासून सगळ्यांच्या गाड्या नो पार्किंगमध्ये आहेत. म्हणजे त्यांनीच बनवलेत रूल. किरण कदम, अजित जुळे, विलास पवार ह्या लोकांनी हे रूल बनवलेले आहेत. का? तर त्यांना एक्स्ट्रा पैसे खायचे आहेत. म्हणून मी स्पष्टच बोलते, ज्यांना जे उखाडायचं ते उखाडू शकतात, मला काहीही फरक पडत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बिल्डिंगचं काम चालू आहे.